अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी तक्रारीची एक ऑडिओ क्लिप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवली। माझ्या मतदारसंघात अडीच तालुके आहे, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी आणि अकोला तालुक्यातले 2 जिल्हा परिषद सरकार। तर बार्शी टाकळीला रात्री 11 वाजता अकोला बार्शी टाकळी पिंजर रस्त्यावर एक संशयास्पद ट्रक चालू होता, MH 19 5533। तर तो ट्रकमध्ये खटखट आवाज येऊन आला। तर त्या ट्रकच्या मागे माझा कार्यकर्ता हरीश वाघ पिंपळकुटा हा होता। त्यांनी मला फोन केला की भाऊ, हा ट्रक येणं खळगपुऱ्याच्या तिकडून टाकला, नॅशनल हायवेनं न नेता, तर या ट्रकमध्ये ढोरं असल्याचा संशय आहे। मी ठाणेदाराला फोन केला। ठाणेदार बार्शी टाकळी टुनकुनवार जे नशेत धूत होते, त्यांनी मला विचारलं तुम्हाला कोणी फोन केला? मी सांगितलं हरीश वाघनं। ते हरीश वाघले शिव्या देऊन दिल्या। हरीश वाघनं मला परत फोन केला, भाऊ शिव्या देऊन आला। मग मी त्याला फोन लावला, त्यांनी मलाही शिव्या देऊन दिल्या घाणेरड्या। असे ठाणेदार जर ठाण्यात असतील आणि कर्तव्य न करता एक लोकप्रतिनिधी शिव्या देतील, एक सुधार नागरिक कार्यकर्ते शिव्या देतील, तर कायद्याचा धाक कसा राहील? म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे रात्री तक्रार केली, ऑडिओ क्लिप पाठवली, आमचे अध्यक्ष नार्वेकरजी साहेबांच्याकडे पाठवली, SP-ना पाठवली, ॲडिशनल SP पाठवली, DISP-ला पाठवली। रात्री त्यांचं मेडिकल केलं आणि त्यांना निलंबित करा, त्यांची चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आहे माझी।